श्री गणेशाय नमः। अतः मच्छिंद्र शंकराचार्य विरचित भवान्याष्टकम। नमस्कार, मी आज परत एकदा आपल्या समोर मच्छिंद्र शंकराचार्य विरचित देवी भगवती, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, भवानी मातेला समर्पित केलेलं हे भवान्याष्टक घेऊन आलेलो आहे। या भवान्याष्टकचा पाठ करून दाखवण्यापूर्वी मी आपल्याला या भवान्याष्टकचा मराठीतला अर्थ सांगतो की किती साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मच्छिंद्राचार्य शंकराचार्यांनी माता भगवतीला वारंवार आपला दीनपणा व्यक्त करून तिच्याजवळ आपल्याला कृपाशीर्वाद करण्यासाठी प्रार्थना केलेली आहे। तर 8 श्लोकांचं हे भवान्याष्टक आहे। मी श्लोक क्रमांक 1 पासून श्लोक क्रमांक 8 पर्यंत आपल्याला याचे मराठी अर्थ समजावून सांगतोय। त्यानंतर आपण याचा पाठ करू आणि नित्य नैमित्तिक साधनेमध्ये मातेकडं हात जोडून करुणारूपीनं मातेला आपल्यावरती कृपाशीर्वाद करायला सांगण्यासाठी हे स्तोत्र नित्यसेवेमध्ये घ्यायला काहीच हरकत नाही। तर चला तर सुरू करूया भवान्याष्टक। पहिल्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणत आहेत की हे आई भवानी, बाप, भाऊ, दाता, मुलगा, मुलगी, पत्नी, विद्या यातलं कोणीच माझं नाही आहे ग। हे देवी, आता एक मात्र तूच माझी आहेस, जी माझा व माझ्या या जीवाला गती प्रदान करू शकतेस, मला मोक्षाकडे घेऊन जातेस। अशी आई भगवती, हे भवानी, तू माझ्यावर कृपा कर। अथांग अशा भवसागरात मी पडलो आहे। मोठे मोठे दुःखाचे डोंगर माझ्यावर कोसळत आहेत। काम, क्रोध यांनी मी ग्रसित झालो आहे। संसाराच्या बंधनात मी अडकलो आहे। हे आई भवानी, आता तुझ्याशिवाय मला गत्यंतर नाही। तू माझ्यावर कृपा कर व मला तुझ्या जवळ घे। हे आई भवानी, मी दान देणं जाणत नाही आणि मला ध्यान मार्गातला कसलाच अभ्यास नाही। तंत्र, मंत्र आणि स्तोत्रांचा पण मला कसलाच अभ्यास नाही। पूजापाठामध्ये मी अगदी कोरा आहे। आता आई, तुझ्याशिवाय मला कोणीच पर्याय नाही। तूच माझी एकमात्र तारणारी आहेस। हे आई, तूच मला गती प्रदान कर व मला तुझ्या जवळ घे। मी पुण्य जाणत नाही, ना तीर्थयात्रा कधी केल्या आहेत। मुक्ती कशी मिळते हे देखील मला माहीत नाही। हे आई भवानी, भक्ती आणि व्रत यांच्या जवळ बद्दल मला कसलीच माहिती नाही। हे आई भवानी, इतका मी अडाणी व कोरा आहे की आता मला तुझ्याशिवाय दुसरी पर्याय नाही। तूच मला गती प्रदान कर आई, तूच मला गती प्रदान कर। मी वाईट कर्मे करणारा, वाईट माणसांचा संगतीत राहणारा, दुर्बुद्धी असणारा, दुष्ट माणसात वावरणारा, कुल परंपरांचा व कुलाचाराचा विसर पडलेला, दुसऱ्यांकडे नेहमी वाईट बुद्धीने बघणारा व दुसऱ्यांचं अहित बघणारा, वाईट चिंतणारा, सतत घाणेरडा आणि वाईट बोलणारा आहे। हे आई, एवढ्या या पापी जीवाला तुझ्याशिवाय आता दुसरा कोणताच पर्याय नाही। हे आई भगवती, भवानी, तू मला तुझ्या जवळ घे व माझ्यावर कृपा कर। तूच मला गती प्रदान कर। मी ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र, सूर्य आणि चंद्र यातला कोणत्याच देवी देवतांना मी ओळखत नाही। हे आई, सर्वांना आपल्या छत्रछाईखाली घेतेस। शरण देणारे हे आई भवानी, आता तू सुद्धा मला तुझ्या छत्रछाईखाली घे व माझ्यावर कृपा कर व मला व माझ्या जीवाला तू गती प्रदान कर। हे आई भवानी, हे सर्वांना शरण देणाऱ्या भवानी, तू विवाद, भांडण, राग, द्वेष आणि अग्नी, पर्वत, वन व शत्रूंच्या गराड्यात सापडल्यानंतर सदैव माझं रक्षण कर। ही आई भवानी, तू सर्वांचं कसं रक्षण करतेस तसं मीही तुझं लेकरू आहे, माझंही तू रक्षण कर। ही आई, आता तुझ्याशिवाय मला गती नाही, तुझ्याशिवाय माझ्या जीवाचा उद्धार नाही। तूच मला व माझ्या जीवाला गती प्रदान कर। आणि शेवटच्या 8व्या श्लोकामध्ये शंकराचार्य म्हणतात, हे आई भवानी, मी सदा अनाथ आहे, दरिद्री आहे, जरा व जीर्ण आहे, रोगी आहे, अत्यंत दुर्बल व दुर्बुद्धी असणार आहे, विपत्तीग्रस्त आहे। हे आई भवानी, तूच एकमात्र माझी आहेस व मला माझ्या या जीवाला तुझ्याशिवाय आता गती नाही। माझ्यावर कृपा कर व मला व माझ्या जीवाला गती प्रदान कर व तुझ्या पायाजवळ जागा दे। हे आई, तुझ्याशिवाय मला आता गती नाही। हे आई, तुझ्याशिवाय आता मला गती नाही। हे आई, तुझ्याशिवाय आता मला गती नाही। अशा प्रकारे शंकराचार्यांनी हे माता भवानीला समर्पित केलेले हे भवान्याष्टक आहे। चला तर आता आपण या भवानी अष्टकाचा पाठ करू। न तातो न माता न बंधुर्न दाता न पुत्रो न पुत्री न भर्त्या न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी
गतिस्त्वं त्वमेका भवानी भवाब्दवपारे महादुःखभीरो पपात प्रकामी प्रलोभी प्रमत्त कुसंसारपाश प्रबद्ध सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं त्वमेका भवानी न जानामि दानं न च ध्यानयोगं न जानामि तन्त्रं न च स्तोत्रमन्त्रं न जानामि पूजां न जान च न्यासयोगं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं त्वमेका भवानी न जानामि पुण्यं न जानामि तीर्थं न जानामि मुक्तं लयं वा कदाचित् न जानामि भुक्तिं व्रतं वापि मातर्गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं त्वमेका भवानी कुकर्म कुसंगी कुबुद्धि कुदासः कुलाचारहीन कदाचारलीन कुदृष्टि कुवाक्य प्रबंध सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं त्वमेका भवानी प्रजेशं रमेशं महेशं सुरेशं दीनेशं निशीथेश्वरं वा कदाचितः न जानामि चान्येत सदाहं शरण्ये गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं त्वमेका भवानी विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं त्वमेका भवानी अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाशीन दीना सदा जांगवक्त्रं विपत्तो प्रविष्ट प्रनष्ट सदाहं गतिस्त्वं त्वमेका भवानी गतिस्त्वं त्वमेका भवानी जय जय श्री मच्छिन्द्रशंकराचार्य कृतं भवान्याष्टकं माता भवानी देवताभ्यो प्रीत्यर्थे समर्पयामि अनेन कृतपूजने श्री परमेश्वरा जगदम्बा भवानी प्रियतां नमः ओम तत्सत् ब्रह्मार्पितमस्तु ओम तत्सत् ब्रह्मार्पितमस्तु ओम तत्सत् ब्रह्मार्पितमस्तु हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्।